मित्रांनो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, तुळशीचं लग्न झाल्यानंतर प्रत्येक घराला वेध लागतात ते त्यांच्या घरातल्या एखाद्या जाणत्या तरुणाचं लग्न. हा विवाह सोहळा अलीकडे काही प्रमाणात जागृती झाल्यानंतर काही लोक हे कोर्ट मॅरेज करू लागले आहेत, तर काही एक छोटासा समारंभ करून, विधियुक्त समारंभ करून त्याकडे तो एक क्षण हे करू लागले, साजरा करू लागले आहेत. पण बहुतांशी लोक जे आहेत तर त्यांची स्ट्रॅटेजी ही खूप वेगळीच आहे, मानसिकता वेगळीच आहे खूप. त्यांना असं वाटतं की हा आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण आहे, तो प्रचंड सेलिब्रेट केला पाहिजे. आणि तो प्रचंड सेलिब्रेट याच्यासाठी असा केला पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे की हजार का देखणा सोहळा झालाच नाही. आणि त्यांच्यात एवढी मोठी स्पर्धा लागलेली असते की ती स्पर्धा संपत नाही. एवढा प्रचंड प्रमाणात पैसा ओतला जातो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. मी खानदेशी लग्न बघितलेली आहेत बऱ्यापैकी. त्या खानदेशातली जर लग्न पाहिली तर शेतकरी आत्महत्या करतो का, हा मला प्रश्नच पडतो. शेतकऱ्यांच्या मुलाची किंवा मुलीची लग्न पण अशी होतात ना, जवळपास लग्न समारंभावरच 5-5, 6-6 लाखाचा खर्च केला जातो. म्हणजे एक मोठं लॉनवर लग्न समारंभ आयोजित केला जातो. तो इतर बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर लॉनवर ना एखादा एक मंगल कार्यालय तर खूप झालं, मंगल कार्यालयातच होतो बऱ्याच जवळपास. एखादा जर प्रचंड श्रीमंत असेल, करोडपती, तर त्याचा एखाद्या मैदानावर समारंभ होतो. पण हा लॉनवर समारंभ आयोजित केला जातो. तिथं लॉनवर जेवण नंतर त्या लॉनचा खर्च, तिथे पॅन्डल उभारला जातो त्याचा खर्च वगैरे सगळा धरून तोच 5-6 लाखाच्या घरात जातो. मग दागदागिने वेगळे. इथे महत्त्वाचं म्हणजे DJ आणला जातो, ज्याचा खर्च त्यातला पण DJ कुठला प्रमुख DJ पाहिजे, जो फेमस DJ आहे, तो आणण्याकडे खूप मोठा कल असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या हाताबाहेर घालवल्या जातात की जवळपास त्या DJचा खर्च 1-1.5 लाख रुपये. दुसरी गोष्ट म्हणजे आता दागदागिन्यांचा खर्च तुम्हाला माहिती आहे, तो एक 8-10 लाख रुपये. म्हणजे 15-20 लाखाच्या घरात खानदेशातल्या लग्नाचं बजेट असतं. ते पण शेतकऱ्यांच्यापासून सांगतो मी तुम्हाला. एखादाच लग्न समारंभ असा असतो 100 की जो सामान्यपणे साजरा केला जातो. बाकीचे सर्व लग्न समारंभ हे तुम्हाला मोठ्या थाटात, मग शेतकरी जरी आत्महत्या करण्याची वेळ येऊन दे की कसं आहे, त्यानं सगळं गमावलं तरी चालेल, पण तो लग्न समारंभ थाटात झाला पाहिजे, अशी एक मानसिकता इथल्या शेतकऱ्यांपासून ते अगदी बलाढ्य लोकांपर्यंत आहे. आता तुम्हाला हे आता डीजेचा विषय निघाला म्हणून सांगतो. इथे डीजेचा दणदणाट एवढा दणदणाट असतो, कारण DJ तर सगळीकडे लागत असेल बहुतांशी बहुत प्रमाणात, पण त्याच्यापेक्षा मोठा दणदणाट असतो. म्हणजे तुम्ही अर्धा किलोमीटर नाही, पण एक 300-400 मीटरवर तुम्ही समजा DJ लावला आहे, तर त्या परिसरातल्या घरातल्या ज्या खिडक्या ज्या असतात स्लायडिंगच्या, त्या अशा वाजल्या पाहिजेत, एवढा DJचा आवाज असतो, एवढा DJचा दणदणाट असतो. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही पेपर इकडचे वाचला ऑनलाईन वगैरे, बहुतांशी म्हणजे तुम्हाला मी सांगतो, गेल्या वर्षभरात मी स्वतः 15 ते 20 बातम्या अशा ऐकलेल्या आहेत की मुलीच्या लग्नात मुलीच्या बापाचा हृदयविकाराने मृत्यू. म्हणजे तो DJ बरोबर नाचत होता हळदीमध्ये, तर त्याचा असा तडफडून मृत्यू झाला आणि लग्न समारंभ दुसऱ्या दिवशी असतो. अशा 12 ते 15 मी बातम्या वाचलेल्या आहेत. तर DJचं दणदणाटानं ह्या अर्ध्या किलोमीटरमध्ये असलेली घरं अशी हादरतात. तो बिचारा बाप म्हातारा झालेला, तर तो मेला तर नवल काय. पण मला काय म्हणायचं आहे, आपण स्वतःची हौसमौज करतो आणि ती हौसमौजपेक्षा लोकांचा विचार करतो की लोकांना म्हटलं पाहिजे की कार्य एकदम भारी केलंस, ही छाती त्यानं पुढे आली पाहिजे आपली. याच्यासाठी आपण काय काय करतो ह्याचं एक उत्तम उदाहरण. म्हणजे त्याच्यात आपला घरातला बाप मिळाला तरी चालेल, पण लोकांनी नाव काढलं पाहिजे आपल्या कार्याचं. या मित्रांनो, गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्याला खूप डुबवणाऱ्या आहेत. आपण पैशाची किंमत आपल्याला राहिली नाही. ज्या गोष्टीसाठी पैसा कुठे ओतला पाहिजे, पैशाचा विनियोग कसा केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला मी उदाहरण सांगतो. ज्या मोठमोठ्या लोकांची लग्न होतात ना, त्यातले काही लोक जर तुम्ही बघितलं तर एक साधा समारंभ करतात, ते पैसा ओतत नाही, कारण त्यांना पैशाची किंमत कळलेली असते. आणि नको त्या लोकांना जेवण घालून मी समजू शकतो, गरिबांना जेवण घातला तर मी समजू शकतो.
त्यांच्याकडे खूप घरी धान्य किडेपर्यंत धान्य त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर धान्य आहे, त्या लोकांना तुम्ही जेवण घालता. असं त्या लोकांना जेवण घालता आणि ते लोक मग नंतर नावही काढत नाही तुमचं. अशा लोकांना जेवण घालून आणि ते पण कुठे लॉनवर मोठा मंडप वगैरे उभारून, मोठं डेकोरेशन करून, मोठं लायटिंग करून आणि डीजेचा दणदणाट करून एवढा सगळा समारंभ करता. मित्रांनो, तेच जर 15-20 लाख रुपये तुम्ही तुमच्या मुलामुलीच्या आयुष्यासाठी दिले तर त्यांचा संसार कितीतरी वर्ष पुढे जाईल. त्या 15-20 लाखामध्ये त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यास खूप मोठी मदत होईल. पण तसं कुठेच केलं जात नाही. हौशेला मोल नसतं असं आपण म्हणतो. हौशेला मोल नसतं हे मला मान्य आहे, पण त्याच्यासाठी आपलं एक हौस करण्यासाठी, हौस साजरी करण्यासाठी एवढं मोठे मोल मोजू नये ना, की ज्याच्यामुळे आपल्या खाण्याचे वांदे असतात बरं. आणि तुम्हाला मी गंमत सांगतो, 15-20 लाखात बुडाला बाप कोणाचाही असो, मग मुलीचा असो की मुलाचा, की मग इकडून त्याला ह्याला फसव, त्याला फसव, कुठेतरी इकडून ट्राय कर, मग आपण श्रम करून कमवू वगैरे वगैरे. मग देवाच्या नावावर थोडं खापर फोडायचं. अरे असलेली संपत्ती कशाला नको तिथे उधळता, कशाला नको तिथे उधळता. लोकांच्या समोर, आपल्यासमोरचे प्रश्न कुठले आहेत? तर आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे. उद्या एखादा समजा आजार जडला तर तिथे किती पैसे लागतील आपल्याला माहिती नाही. त्याच्यासाठी भविष्यातली पुंजी म्हणून ठेवा ना. इकडे तर महागाईच्या गप्पा मारतो आपण, महागाई वाढली, महागाई वाढली. मी तर तुम्हाला मध्ये 2-3 व्हिडिओ बनवले होते, तर मी त्याच्याशी अजिबात सहमत नाही. कारण गरीबातला गरीबसुद्धा महागाई वाढली म्हणून कोणी आत्महत्या केल्याची बातमी वाचली का हो तुम्ही? कुठेसुद्धा आलेली नाही. बरोबर पैसे असतात. फक्त आता तुम्ही गरीब लोक बघितला तर त्यांना व्यसनं कुठली? दारूचं व्यसन आहे, सिगरेटचं व्यसन आहे, गुटख्याचं व्यसन आहे. ही सगळी व्यसनं आहेत त्यांना. आता ह्या गोष्टी स्वस्त आहेत कोणी सांगितलं तुम्हाला? गुटख्याची विमलची पुडी बघितला तर 20 रुपयाला मिळते, एवढीशी पुडी, जी काही लोक एका दिवसात संपवणारी सुद्धा लोक आहेत. मला सांगा, तुमची कमाई 300-400 रुपये आहे दिवसाची आणि तुम्ही नुसत्या गुटख्या चैनीच्या गोष्टीवर समजा 20 रुपये उडवता. तुम्हाला जेवणा खाण्याची तुम्हाला भ्रांत कसली आहे म्हणायची? चैनीची गोष्ट आहे, म्हणजे व्यसन हे असतं चैनीचीच गोष्ट झाली. ती दारू पिणं, सिगरेट ओढणं ह्या चैनीच्या गोष्टी आहेत. मला खाण्यापिण्यासाठी पैसा सरकारनं द्यायचा, तुम्हाला खाणंपिणं फुकट सरकारनं द्यायचं, आणि तुमच्याकडे पैसा उरवता तुम्ही आणि तो पैसा काय करता? तर व्यसनांवर उडवता. मग कशाला सरकारनं तुम्हाला द्यायचं? आणि तुम्ही कुठल्या पातळीवर गरीब राहिला आहे आता? गरीबाला, ज्याला खरोखरच ज्याला घरदार नाही, जो खूपच गरीब आहे, जो ही व्यसनं करीत नाही, त्याचा जगण्याचाच संघर्ष सुरू आहे, त्यांना गरीब म्हणणं ठीक आहे. बाकी मग कुठलाही जरी कॅटेगरीतला असला तर मी तरी त्याला गरीब समजत नाही, जोही व्यसनं करतो तो. तर ह्या पातळीवर आपण कधीतरी मित्रांनो सुधारायला पाहिजे. काळ खूप कठीण आलेला आहे आपल्यासमोर. कुठलंही सरकार येऊ दे, तुमचे प्रश्न सरकार मिटवणार नाही आणि तुमचा जगण्याचा संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. तर या काही गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. आपल्यासमोर जे आहे प्रत्येक, मी एका व्हिडिओमध्ये मागच्याच व्हिडिओमध्ये असेल, मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रत्येक घराचा एक अर्थमंत्री असतो. जो कमावता असतो तोच अर्थमंत्री असतो. अर्थमंत्री का? तर त्यांना ठरवायचं असतं, हा इकडून आपल्याकडे पैसा आला, आता तो विनियोग कसा करायचा, पैशाचा विनियोग कसा करायचा आणि पैशाचा खर्च कसा करायचा. आपलं जसं आपण घरात ठरवतो की बाबा मला 500 रुपयात मिळाले, चला घरात अन्नधान्य आणण्यासाठी एवढे पैसे खर्च करू, किराणा मालासाठी, नंतर आणि कुठल्या गरजेसाठी वेगळे ठेवू, भविष्य काळासाठी एवढे ठेवू, असा तो घरातला कुटुंब प्रमुख असतो, ते ठरवत असतो. म्हणजे तो एक प्रकारे अर्थमंत्रीच झाला. देशाचा अर्थमंत्री काय करतो? तो सगळ्या देशाचा कारभार फक्त बघतो आणि आपण जे कुटुंबापुरतं बघतो तो देशाचा बघतो, एवढाच विषय राहतो. तर ह्या गोष्टी मित्रांनो सुधारा, सगळ्या गोष्टीतून बाहेर पडा. आपण ह्या अशा गोष्टीत अडकत गेलो ना तर पुढचा काळ खूप कठीण आहे. म्हणजे सरकारसुद्धा तुम्हाला पुरं पडणार नाही. त्यामुळे कुठलीही प्रथा परंपरा नक्की जोपासा, कारण ते आपलं वैभव आहे. ते प्रथा परंपरा अवश्य जोपासा, हौस करा, साजरी करा. मी असं म्हणत नाही की बाबा हौस साजरी करू नका, पण हौस साजरी करताना त्याचा दुसऱ्याला विनाकारण त्रास होणार नाही, कोणाला जीव गमवावा लागणार नाही. आणि फुकट जे लोक आहेत त्यांच्यावर फुकट खर्च करू नका. तुम्हाला जर खर्च कोणाला करायचा तर भुकेल्या पोटी जे लोक राहतात ना, त्यांच्यासाठी काहीतरी करा. तुम्हाला ते समाधान खूप मोठं मिळेल.
कारण बंगल्यात राहणाऱ्या माणसाला तुम्ही मिष्टान्न द्या की पंचपक्वान्न द्या, त्याला काय त्याचं विशेष ही लागणार नाही, कारण तो ऑलरेडी पोट भरलेलं आहे त्याचं. तुम्ही गोरगरिबांना ते अन्न दिलेत ना, तर तो खूप नाव काढेल की ह्याच्या लग्नात जेवलो होतो, मला आजपर्यंत कुणीच दिला नाही, एवढा त्यांना सन्मान दिला. देशात खूप गरिबी आहेत, तुम्ही असं म्हणू नका की गरीब नाही. मी मगाशीच म्हटलं गरीब कोणाला म्हणायचं, गरिबासाठी काहीतरी 4 पैसे मिळतात म्हटल्यावर ना मित्र हो, बंगल्यातला माणूससुद्धा गरिबांच्या लाईनमध्ये जाऊन उभा राहतो आणि पैसे खायला. हे लोक गरीब नाहीत. जो दारू सिगरेटमध्ये ओढतो, मग त्याच्या घरी जेवण जरी नसलं, महागाईमुळे त्याला जेवण नाही, असे कुठे कुठे लोक ऐकतात, आपल्या पेपरात वाचतात, मीडियावर. ती गरिबी नव्हे मित्रा. त्या माणसाला कळलं पाहिजे की व्यसनावर आधी खर्च करायचा की जेवणावर, आपल्या अन्नधान्यावर पहिले खर्च करायचा, किराणावर खर्च करायचा. त्याला ते कळत नसेल तर त्याला सरकार जबाबदार नाही. तर ह्या गोष्टीपासून मित्र कधी तर धडा घ्या. वेळ प्रत्येकावर चांगली वाईट येत राहते. जेव्हा चांगली वेळ येते आपल्यावर, आपल्याला संधी येते आपल्यासमोर, तेव्हा संधीचं सोनं करा आणि आपलं आयुष्य एक साजरं करा. रडत कुतत बसू नका. नेहमी हसू बाळगा. हसून तेव्हाच बाळगा तेव्हा तुम्ही आयुष्याला खूप सिरियसली घ्याल. मी आयुष्याला जर सिरियस घेतले नाहीत तर तुमचं आयुष्य सिरियस होऊन जाईल, एवढं लक्षात ठेवा. मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन कोऱ्या विषयावरील व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.